सोलापूरमध्ये विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का. आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद. अर्जावर बोगस सही सूचक नागेश भोसलेंचा आक्षेप, तर भाजपने दबाव टाकल्याचा प्रणिती शिंदे यांचा आरोप. अमरावती विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार विप्लव बजोरिया यांचा अर्ज बाद. काँग्रेस उमेदवार हर्षदीप देशमुख यांचा बजोरियांच्या अर्जावरती आक्षेप. संबंधीच्या माहितीत तफावत असल्याचाही आरोप. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आज नवी मुंबईमधील सिडको प्रदर्शन केंद्रात सरकारविरोधात आंदोलन. महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारी या विरोधात या मोर्चाचं आयोजन. सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे, जयंत पाटील आव्हाड या आंदोलनामध्ये होणार सहभागी. मुंबईमध्ये पावसाच्या हलक्या सरी, ढगाळ वातावरण, त्यामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. वसई, विरारसह पालघरमध्ये देखील पावसाची हजेरी. अनेक भागात वीज पुरवठा खंडित, नागरिकांची गैरसोय. गुजरातमध्ये सुरत धुळे महामार्गावरती भीषण अपघात झाला. 2 बसच्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू. अपघातानंतर दोन्ही बसला भीषण आग. मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10 लाखांची मदतही जाहीर. पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त.